रोजच्या लेटमार्कच्या विरोधात मुंबई लोकल प्रवासी संघटना एकत्रित येऊन आंदोलन करणार। 22 ऑगस्टला संपूर्ण मुंबईत अतिशय शांततापूर्ण प्रत्येक स्टेशनवर आंदोलनाची हाक। दिव्यामध्ये रेल्वे प्रवाशांकडून निषेध आंदोलन। दिवा ते सीएसएमटी रेल्वे सुरू करा। कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्याची मागणी। मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। प्रवासी संघटनांनी आंदोलनाची हाक दिल्यावर मध्य रेल्वे प्रशासनाला जाग। सगळ्या आंदोलक संघटनांच्या प्रतिनिधींनी चर्चेसाठी बोलावलं। मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे व्यवस्थापक बैठक घेणार। नवी दिल्लीतल्या सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर राज्यामध्ये महाविस्टा होणार। मंत्रालय, मंत्र्यांचे बंगले आणि त्या परिसराचा संपूर्ण कायापालट केला जाईल। विधिमंडळासाठीही लवकरच निविदा काढणार। मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान विशेष गाड्या धावणार। वीकेंडची गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेचा निर्णय। विदेशातही वंदे भारत एक्सप्रेस धावणार। पुढच्या वर्षापासून ट्रेनची निर्यात करणार। साऊथ अमेरिका, आशियाई देशात वंदे भारत मेट्रोची निर्यात होणार। महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनकडून महाराष्ट्रातील सगळ्या गोविंदांचा विमा उतरवण्याची मोहीम। विमा संरक्षणासाठी 24 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याचं आवाहन। पुण्यामध्ये गणेश विसर्जनावेळी लेझर लाईटला बंदी। लेझर लाईट लावल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा। 27 ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवा सुरू होणार। खासदार धनंजय महाडिक यांची माहिती। नागपूर आणि गोवा विमानसेवा देखील लवकरच सुरू होण्याचे संकेत। जीर्णोद्धाराच्या कामासाठी पुण्यातील चतुश्रृंगी देवीचं मंदिर 16 ऑगस्ट ते 16 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार। भाविकांनी सहकार्य करावं असं मंदिर प्रशासनाचं आवाहन। यंदाच्या पावसाळ्यात राज्यात सरासरीपेक्षा 27% जास्त पाऊस। महिनाअखेरीस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। पावसाच्या विश्रांतीमुळे तापमानात वाढ। मुंबईमध्ये मे महिन्यासारखा उकाडा जाणवू लागलाय। विविध समस्यांवर उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासोबत पालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक। मुंबईतील खड्ड्यांची 7 दिवसात दुरुस्ती करणार, पालिकेचं आश्वासन। नागपूरमध्ये माझी लाडकी बहीण योजनेचे 17,10,000 अर्ज प्राप्त। यापैकी 5,70,000 अर्जांची पडताळणी पूर्ण। दररोज जवळपास 20,000 अर्जांची पडताळणी केली जाते। तुम्ही जर म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करत असाल तर सावध व्हा, कारण म्हाडाची फेक वेबसाईट निर्माण करण्यात आली आहे। म्हाडा.gov.in ही म्हाडाची खरी अधिकृत वेबसाईट, तर म्हाडा.org ही बनावट वेबसाईट निर्माण करण्यात आली आहे। मुख्यमंत्री कोण होणार ते निवडणुकीनंतर ठरवू। सध्या आमच्या पुढे भाजपनं गुजरातकडे गहाण ठेवलेल्या महाराष्ट्राला वाचवणं हाच महत्त्वाचा प्रश्न। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून 250 पेक्षा अधिक मतदारसंघात सर्वेक्षण। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातही सर्वेक्षण सुरू। पक्षांतर्गत कुरबुरी आणि चढाओढींची माहिती घेण्याचा प्रयत्न। महाविकास आघाडीचा मुंबईमध्ये 16 ऑगस्टला मेळावा। उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। मेळाव्यातून प्रचाराचा नारळ फोडणार। धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली। मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे का? आंदोलकांचा सुप्रिया सुळेंना सवाल। हिंदुत्ववादी संघटनांची नाशिक बंदची हाक। बांगलादेशमधील हिंसाचाराविरोधात बंद पुकारला। 16 ऑगस्टला नाशिक बंद करून हिंसाचाराचा निषेध केला जाईल। स्वातंत्र्य दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील तिलारी धरणाला तिरंगी रोषणाई। तिरंगी रोषणाईनं तिलारी धरण उजळलं। पालघरच्या धामणी धरणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई। काल मध्यरात्रीपासून धरणाचे 5ही दरवाजे तिरंग्यानं उजळले। रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। स्वातंत्र्य दिनानिमित्त पुण्यातील खडकवासला धरणाच्या भिंतीवर लेझरच्या सहाय्यानं तिरंगी रोषणाई। तिरंगी रोषणाईनं खडकवासला धरणाचा परिसर उजळला। नाशिकच्या गंगापूर धरणाला तिरंगी रोषणाई। 15 ऑगस्टपर्यंत संध्याकाळी 6:30 ते रात्री 9:30 या वेळेमध्ये धरणाच्या सांडव्यावर तिरंगी लेझर शोची व्यवस्था। स्वातंत्र्य दिनानिमित्त साताऱ्यातील कोयना धरणाला तिरंगी रोषणाई। रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी।
कोकणात पावसाची हुलकावणी, भात शेतीवर करपा रोग पडण्याची शक्यता, यामुळे शेतकरी चिंतेत. मार्चच्या डॉक्टरांचा कामबंद आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. कोलकातामध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ मुंबईतील सायन रुग्णालयात आंदोलन. भंडाऱ्याच्या गणेशपूर परिसरात 40 कोटी रुपये खर्चून पंप हाऊसची निर्मिती. उद्घाटनापूर्वीच टेस्टिंगच्या दरम्यान कोट्यवधींच्या 4 मशीन्स बंद पडल्या. गोसीखुर्द प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शासकीय नोकरीपासून वंचित राहणार. सरकारच्या 2015च्या शासन आदेशानुसार आरक्षणाचं प्रमाणपत्र रद्द. आरक्षणाचा लाभ सर्वांना द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू, प्रकल्पग्रस्तांचा इशारा. नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा. हैदराबादमध्ये उपचार सुरू असल्यानं तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी डॉक्टरांशी संवाद साधला. वसंतराव चव्हाण यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. रत्नागिरीच्या दापोलीतील सहजीवन हायस्कूल परिसरात मगर आढळली. वनविभागानं मगरीला रेस्क्यू करून जंगलात सोडलं. मुंबईच्या साकीनाकामध्ये अल्पवयीन मुलीवरती 16 वर्षीय मुलाकडून अत्याचार. आरोपीच्या कुटुंबाकडून मुलीच्या आईला धमकी. या प्रकरणी आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल. मुलाला ताब्यात घेतलं. वर्सोवा समुद्रकिनारी झोपलेल्या दोघांना आलिशान कारनं चिरडलं. अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी. कार चालकाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. दोघांना अटक. सांगलीच्या पलूस तालुक्यातील अनेक गावात चोरांच्या भीतीनं ग्रामस्थांकडून गस्त. 2 दिवसांपूर्वी धनगावमध्ये चोरट्यांनी महिलेला मारहाण करून तिचे दागिने लुटले. नागपूरमध्ये सायबर पोलीस बनून गंडा घालणाऱ्या आरोपींना अटक. मागच्या 1.5 वर्षांपासून हे रॅकेट सक्रिय. फसवणुकीची रक्कम अद्याप समोर आलेली नाही. गंडोहमधील यशस्वी कारवाईनंतर 3 दहशतवाद्यांना कंठस्नान तर घुसखोरांना मदत करणाऱ्या 8 जणांना ताब्यात घेतलं. केंद्रीय एजन्सी आणि जम्मू काश्मीर पोलिसांची कारवाई. फॅन्सी नंबर प्लेटसाठी आता जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता. नंबर प्लेटवर 28% जीएसटी लावण्याचा विचार सुरू. एकता आणि बंधुत्वाची भावना जपण्यासाठी वचनबद्ध. भारत पाकिस्तान फाळणीच्या काळ्या आठवणींसंदर्भात पंतप्रधानांचं ट्विट. देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू. मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल आणि बिहारमध्ये पूरस्थिती. नागरी वस्तीमध्ये पाणी शिरलं. जोधपूरच्या जेलमध्ये बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या आसारामला राजस्थान हायकोर्टाकडून दिलासा. वैद्यकीय कारणासाठी आसारामला 7 दिवसांची पॅरोलवरची रजा मंजूर. विनेश फोगाटचा ऑलिम्पिक पदकाविषयीच्या निर्णयाची तारीख पुढे ढकलली. 13 तारखेला येणारा निर्णय आता 16 तारखेला रात्री 9:30ला येण्याची अपेक्षा. आम्ही 5-6 दिवसांपासून विनेश फोगाटच्या निर्णयाची वाट बघतोय, मात्र तारखेवर तारखा दिल्या जात आहेत. सगळा देश या निर्णयाची वाट बघतोय. महावीर फोगाट यांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले खेळाडू आज संध्याकाळी राष्ट्रपतींची भेट घेणार. तर 15 ऑगस्टला सगळे खेळाडू लाल किल्ल्यावरच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार. आरोग्यमंत्र्यांच्या भेटीनंतर निवासी डॉक्टरांच्या एका संघटनेचा संप मागे. तर आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कायदा करण्याच्या मागणीसह दुसऱ्या संघटनेचा संप अजूनही सुरू. कोलकाता रुग्णालयातील महिलेवर झालेल्या निर्घृण बलात्कार आणि हत्येची चौकशी आजपासून सुरू होणार. सीबीआयची टीम आज गुन्ह्याच्या ठिकाणी पोहोचू शकते. पुराव्यांशी छेडछाड केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता. हिंडेनबर्गनं सेबी प्रमुख माधवी बुश आणि अदानी समूहावर केलेल्या आरोपांवर काय भाष्य करणार याकडे लक्ष. दिल्ली दारू घोटाळ्यातील सीबीआय प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. ईडी प्रकरणात त्यांना याआधीच जामीन मंजूर झालाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.